नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. आज आपण चाललो आहे. एक 3 किल्ले आहेत, त्या किल्ल्यावर जातो आहे. ही आपली गाडी इथे आपण लोड केली आहे. माझ्या इथून एक 25 किलोमीटरच्या आसपास एक घेरा यशवंतगड म्हणून आहे. नंतर पुढे शेवटचा गड आपला पूर्णगड आहे. घेरा यशवंतगड, आंबोळगड, पूर्णगड, हे 3 किल्ले आपल्याला आज एका व्लॉगमध्ये संपवायचे आहेत. म्हणजे मी त्याची अलग अलग व्हिडिओज बनवेन. त्याच्यानंतर पुढे एक कातळ शिल्प आहे, ते जर बघायला आपल्याला मिळालं तर तिथेही आपण जाणार आहे. गाडी रेडी झाली माझी. पाऊस अजून नाही आला, जस्ट ऊन आहे. सकाळचे 8:05 आलेत. हे असं काय माझं घर आहे. मी आता इथून जस्ट निघेन. मी तुम्हाला एक 5 मिनटामध्येच भेटतो गाडीवरती. फक्त मी पॅनियर सेट केलेत, टॉप बॉक्स लावत नाही आहे, टँक बॅग घेतली आहे. याच्यामध्ये जर मला काय तिथून घेता आलं तर ते घेण्यासाठी मी पॅनर्स लावलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी थोडासा हा एक बेंड झाला आहे. त्याला जर तिथे कुठे गॅरेज मिळालं तर त्याला बरोबर करायचं आहे, कारण तो थोडा एका साईडला वरती आलेला आहे. ते ठीकठाक करून मला पुन्हा रिटर्न यायचं आहे. सो चला भेटूया एक 5 मिनटामध्येच गाडीवरती. चला तर आपण गाडीवर बसलो आहे आणि आपण आता निघतो आहे. आपल्याला हे 3 गड आहेत. कसं कसं होतं आयडिया नाही ॲक्च्युली, कारण गडावर किती वेळ लागतो. इथे जलदुर्ग आहेत, किती वेळ लागतो, त्याची किती तिथे वास्तूज आहेत बघण्यासारखं, त्याच्या हिशोबाने आपण सगळं ॲडजस्ट करणार आहे. वेळ घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. थोडं उशीरच होतो ॲक्च्युली जायला. आपण सुरुवात करूया. इथून आपल्याला 40 मिनटं दाखवत आहेत. 25 किलोमीटर आहे. तर आपण आता सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली ही गावची माती आहे, तर त्यामुळे मला इथे जास्त चालवायची सवय नाही आहे. लाल माती, गावचे लाल खड्डे आणि पूर्णचे पूर्ण इथे बोलतात ना, पडले तर पूर्ण आपण लाल होणार. आणि बऱ्याच ठिकाणी गावचे रोड असल्याकारणाने हे खडबडीत असतात जास्त. सो असं पॅनियर्स लावलेत, दोन्ही पण रिकामे आहेत. जर काय अजून भाजी वगैरे मला घेता आली तर त्या प्रकारे पण आईने सांगितले मला की जर तुला घेता आलं तर तू घेऊन ये. घरातला पंखा आता हे सांगायची गोष्ट नाही आहे, पण घरातला पंखासुद्धा रिपेरिंग करायला लागणार आहे, कारण तो पण बंद झालेला आहे. तर त्याचे काही पार्ट्स वगैरे मिळाले तर ते घेऊन यायचं असा प्लॅन आहे. सो अशा सगळ्या उद्देशाने आपण बाहेर पडलो आहेच. गावच्या ठिकाणी पहिलीच माझी फेरी आहे ज्या ठिकाणी मी बाहेर पडलो आहे. अर्धवट हा रस्ता ठीक आहे, अर्धवट रस्ता डांबरी आहे, अर्धवट लाल मातीचा रस्ता आहे. इथून आपल्याला जायचं आहे. आमचा जो मेन एंट्रन्स आहे म्हणजे आमची पाळेकरवाडी लागते. पाळेकरवाडीच्या इथे कुंभवडा फाटा आणि पाळेकरवाडी इथे एकच जॉईंट आहेत. तो फाटा बोलतो आपण, कुंभवडा फाटा. तर कुंभवडा फाट्याची इथून जो आमच्या आतला रोड आहे तो थोडा खराब आहे अजून. म्हणजे हाच रोड, ज्या रोडने मी आता बाहेर चढलो आहे. मी तुम्हाला कुंभवडा फाटा दाखवतो. त्यानंतर आपण डोंगरडिड्यापर्यंत जाणार, म्हणजे डोंगर फाटा. ते डोंगर एरिया लागतो असं. पण हा थोडा रस्ता जर बरा झाला असता ना तर जरा चांगलं झालं असतं. ऑफ रोडिंगचा पॅच होतो पूर्ण. हा डांबरीकरण झालेलं होतं, पण आत्ता सध्या जरा थोडा पावसाळ्यामध्ये हा रस्ता खराब झालेला आहे. बघा सगळे पत्थर बाहेर आले आहेत. तिथून गाडी चालवणं म्हणजे एक टास्कच आहे असं. गावची मुलं जी सुसाट झाली अजून ह्या गाड्यातून, त्यांना गाडी चालवायची एवढी, म्हणजे त्या पायाखालचा रोड झालेला असतो ना एका प्रकारे. हा पूर्ण उतार. चलो ठीक, व्हेरी गुड. ॲक्च्युली अशा वेळेला ना पायाखालचाच ब्रेक लावायचा असतो, हातामधला ब्रेक लावायचा नसतो. जेणेकरून काय होतं, गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यावेळेला. निघता निघता जवळजवळ 15 मिनटं माझी गेली. पाऊसच पडायला सुरुवात झाला आणि पाऊस थांबायला तयार नव्हता.
बोला आपण थोडा वेळ थांबूया, बघूया काय होतं ते. सरीवरचा पाऊस सध्या सुरुवात झाला आहे. ठीक आहे, आपण तिथे पोहोचलो आहे. डोंगर टिटावर पोहोचलो, सॉरी आपला कुंभवडा फाटावर तुटलो आहे. हा कुंभवडा फाटा आहे, इथून आपला रोड एंट्री गेली, आतमध्ये गेलेला आहे आणि तिथून पुढे आपण चाललो आहे आता डोंगर टिटापर्यंत. इकडचे रस्ते छोटे असल्या कारणाने ना, एक गाडी जर पुढे जात असेल, मोठी गाडी जर जात असेल ना, तर आपल्याला पास व्हायला चान्सच नाही मिळणार. खरोखर गावचं जर सुंदरता आहे ना, ती कोकण अप्रतिम. ते कुठेही त्याचं कंपॅरिझन नाही आहे, कुठेही कंपॅरिझन नाही आहे. स्वर्ग आहे, स्वर्ग. कोकण म्हणजे एक स्वर्ग. इथे थोडासा खराब पाण्याचा रस्ता. आता एकदा आपण ट्राय करूया, हा आपल्याला पुढे जायला देतो काय, बघूया जागा. आपण डोंगर टिटापर्यंत पोहोचलो आहे. पहिला आपल्याला लागलं कुंभवडा फाटा, त्याच्यानंतर डोंगर टिटा. इथून हा लेफ्ट जातो, त्याने आपल्याला जायचं आहे जैतापूर मार्गे आपल्या डेस्टिनेशनला. हा इथून आपण आलो तो रोड आहे जो हातिवल्यात जातो. हातिवल्यावरून आपण टर्न मारून आलेलो. गोवा मार्ग मुंबई इकडे ह्याच बाजूला जातं, तिकडे इंडिकेटर ऑलरेडी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण निघतो या बाजूला हातिवल्या साईडला जायला. सुंदर असे रोड बनले आहेत इकडे, खूप सुंदर रोड बनले आहेत. हा रोड बघू शकता तुम्ही, किती सुंदर रोड आहे बघा. मस्त इंडिकेशन आहे दोन्ही बाजूला. अप्रतिम रोड, गावचे रोड खरंच खूप सुंदर झाले. हे पडवे हा एक स्टॉप लागला आता इथे. पुढचा रोड बघा किती सुंदर आहे. वाव. पडवे राईटला, कोंबे समोर, जैतापूर समोर. व्हेरी गुड. राईटला इकडे पडवे. बरं, इथे इंडिकेटर आलं आहे. देवगड किल्ला, मीठ गव्हाणे म्हणून एक गावाचं नाव असेल. देवगड किल्ला इथून 40 किलोमीटर, विजयदुर्ग 36 किलोमीटर, पावस 43, रत्नदुर्ग 62 किलोमीटर. म्हणजे हे एक 4 किल्ले आहेत इकडे. देवगड किल्ला, विजयदुर्ग किल्ला, रत्नदुर्ग किल्ला. हे इथून आपण करू शकतो कधीही. जर तुम्ही कधीही या बाजूला आलात तर खरंच हे जलदुर्ग जे आहेत ते ॲट एनी कॉस्ट करा, कारण खूप सुंदर असे जलदुर्ग आहेत. आता मी जे करतोय आज ते छोटे किल्ले आहेत पण अप्रतिम किल्ले आहेत. आणि याचा इतिहास आपल्याला खूप कमी, गुगलवर वगैरे खूप कमी मिळेल. सो आपलं हे एक कर्तव्य आहे की आपण जो इतिहास आपल्याला सापडेल कुठेही विकिपीडियामध्ये किंवा अचानक कुठेही तुम्हाला सापडेल ना, तो तुम्हाला आपल्या गुगलवर टाकायचंच आहे, यूट्यूबच्या चॅनलवर टाकायचंच आहे. कारण काय होतं, याच्यामुळे अजून काही जणांना याची माहिती पडेल आणि नंतर मग ते फेमस होतील किल्ले. अदरवाईज ते किल्ले फेमस होणार नाही, त्यांना माहिती नाही पडणार. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यांवरती बऱ्याचशा प्रकारच्या वास्तू असतात, ते आपण एक्सप्लोअर करून आपण सर्वांना दाखवलं पाहिजे. हाच एक आपण उपक्रम राबवतोय सध्या. माझं तर कोकणामध्ये आलो गणपतीसाठी आहे. गणपती तर आहे, सोबतीला माझा भाऊ आहे तिथे, तर त्याला थोडी परमिशन घेऊन मी हे बाकी सगळे किल्ले करतोय. इथे बरं पेट्रोल पंप आहे, तुम्ही कधी जर आलात तर इथे हा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरू शकता. व तुमच्याकडे जर कधी तयार नसेल पेट्रोलची, इथे ते पेट्रोल भरून आपण पुढच्या बाजूला जाऊ शकतो. तुम्ही हा रस्ता सुद्धा बघा, हा पूर्ण डोंगर होता,
कातळ खडक आहे बहुतेक हा, आणि इथून मधून रस्ता काढला आहे. सुंदर असे रस्ते बनवले गेले आहेत कोकणामध्ये. कोकणाची ही जी अप्रतिम रचना केलेली आहे किंवा नंतर रचना घडलेली आहे ती एकदा तरी येऊन बघायला पाहिजे, कारण दोन्ही बाजूला कातळ खडक आणि त्याच्यामधून रस्ता काढलेला आहे. सुंदर. 10 मिनटं आपल्याला अजून लागणार आहे. 4 किलोमीटर इथून अजून आहे. हा स्ट्रेट रस्ता आपल्याला घेऊन जातोय आपल्या डेस्टिनेशनला, किल्ल्यावरती. बरं, इथून गावच्या गाड्या बऱ्याच सुटतात हा, म्हणजे गावाला येणाऱ्या, मुंबईला जाणाऱ्या ह्या इथून बऱ्याच गाड्या सुटतात बघा. लक्झरीज बोलतो आपण त्या. आपण पोचलो आहे अर्जुना नदीच्या वरच्या ब्रिजवरती. ही अर्जुना नदी वाहते खालून. नाटेगाव जवळ आहे इथून. किती सुंदर असं वातावरण आहे बघा. खालती होड्या आहेत पूर्ण, या बाजूला पूर्ण अशी नदी ही वाहते. अमेझिंग व्ह्यू, अमेझिंग लुक. ओ हो, सुंदर. आपण आता इथून पुढे जाऊया. अर्जुना नदीचा हा ब्रिज खूप सुंदर आहे आणि खूप नवीन आहे. मजबूत असा ब्रिज बांधलेला आहे. एवढा मोठा ब्रिज आहे हा. ते जस्ट पाऊस पडून गेलाय असं वाटतंय. आपण ब्रिज क्रॉस केलाय. गळ्यात आपल्याला अजून 8 मिनटं लागणार आहेत पोहोचायला. हा आपण कोस्टल रोड बोलतो एका प्रकारे. नदीच्या बरोबर बाजूने हा रस्ता निघालाय, बाजूनेच चाललाय बघा. मी तुम्हाला हा एक व्ह्यू दाखवतो इथून. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मला वाटतं इथून बोटी वगैरे क्रॉस करतात. वाव. खाली उतरणार आहे इथपर्यंत जागा आहे. हे पूर्ण परिसर आहे हा. हे पूर्ण पाणी. वा, अरे वा, इथपर्यंत कुठपर्यंत खाली जायला मिळतं बघा आपल्याला. ओके, हे इथपर्यंत आपण खाली आलोय. खेकडं पळालं छोटंसं. अमेझिंग व्ह्यू, सुंदर. एकदा तरी इथे यावं. कोकणामध्ये खरंच आपण मुंबईला समुद्रकिनाऱ्यासाठी तरसतो. समुद्रकिनारा जाण्यासाठी आपण कुठे कुठे जातो, आणि इथे तर आजूबाजूला सगळे समुद्रकिनारेच आहेत. नदी आहेत, वहाळ आहेत. गाडीला फक्त आपण पॅनल्स लावले आहेत. चला आपण जाऊया पुढे आता. आपण नाटे क्रॉस केलं आहे. नाटे क्रॉस केल्यानंतर हा थोडासा चढ लागला आपल्याला इथे. आता एक 6 मिनटामध्ये आपलं डेस्टिनेशन आहे यशवंत घेरा गड म्हणून. ॲक्च्युली त्याला घेरा यशवंत गड बोलतात, कारण हे यशवंत गड म्हणून असे 2 गड आहेत, म्हणून याचं नाव घेरा यशवंत गड आहे ॲक्च्युली. इथे लिहिलं आहे आंबोळगड लेफ्टला 7 किलोमीटर, पावस 36 किलोमीटर या बाजूला. आणि तिथे एक मोठं ते होर्डिंग पण ठेवलं आहे. पण आपल्याला जायचं आहे ह्या लेफ्टला. लेफ्ट साईडचा रोड पहिलाच खडबडीत आहे वाटतं. यशवंत घेरा, नंतर आंबोळगड आणि नंतर पूर्णगड, अशी ही 3 किल्ल्यांची साखळी आहे, जी म्हणजे बंदराच्या बाजूलाच आहे. येणाऱ्या वाहतुकीवर, येणाऱ्या मालावर लक्ष ठेवून, म्हणजे एक प्रकारे वॉच टॉवर बोलतो आपण त्याला, ते आहेत हे गड. बंदरातून येणारी, नेणारी, होणारी जी काय माल वाहतूक आहे ती सुरळीत व्हावी
त्याच्यावर लक्ष ठेवावं यासाठी ह्या गडांची निर्मिती केली जाते. गड जलदुर्ग असं. आपण इथे मार्केटमध्ये एंट्री केली आहे. इथे सगळ्या रिक्षास पण आहेत साईडला, त्या व्यतिरिक्त ST बससुद्धा आहे. जायला जागा मिळू दे रे बाबा. नाटे हा एरिया अजून नाटेच पूर्ण एरिया आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो की नाटे आपण क्रॉस केलं, पण हा पूर्ण एरिया नाटेच दाखवत आहे मला अजून. मला गुगल माता बरोबर दाखवतं ॲक्च्युली आहे. राजापूरवरून हा किल्ला 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता इथे कोणी इथे इंडिकेटर वगैरे लावलं आहे, फलक वगैरे काय लावलं आहे का आयडिया नाही आहे. हा आहे फलक आहे इथे, सावधान बिबट्यापासून सावधान हा लिहिलं आहे ते. यशवंतगड महाराष्ट्र पर्यटन खूप छान काम केलं आहे. आणि आपण बिबट्याच्या प्रवण क्षेत्रात आहात, या रस्त्याने जाताना हॉर्न वाजवा. ठीक आहे, ओके. हे बघा श्री किल्ले श्री घेरा यशवंतगड इथपर्यंत आपण पोहोचलो आहे. आतमध्ये कसं काय आहे ते मला माहीत नाही ॲक्च्युली. मला वाटतं इकडे कोणी येत नसेल. आपण ट्राय करणार जायची. पावसाळ्यात येणं थोडंसं रिस्की असतं इकडे. ठीक आहे, तरी पण आपण ट्राय करूया. गाडी आपण इथंच कुठेतरी बाजूला लावायला लागेल, कारण इथून जेव्हा अवजड वाहनं येतात त्यावेळेस थोडीशी दिक्कत होते. आतमध्ये जायला एंट्री कशी असेल, इथे कोण जातं कोणास ठाऊक, पण आपण ट्राय करतो आहे. चला तर एक 5 मिनटामध्ये भेटतो तुम्हाला मी. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहे किल्ले घेरा यशवंतगडच्या इथे. तिकडे पण किल्ल्याचं बोर्ड लावलेलं आहे. इथून एंट्री आहे की तिकडून एंट्री ते मला बघायचं आहे. गाडी मी इथेच पार्क केलेली आहे. ॲक्च्युली काय इथून मोठ्या गाड्या येतात, बसेस वगैरे येतात, त्यामुळे समजून येत नाही इथे की रस्ता कुठून आहे. आता जर इथून एंट्री असेल तर आपण इथून आतमध्ये एंट्री करूया, अदरवाईज तिथून एंट्री असेल असं मला वाटतं आहे. या किल्ल्यामध्ये कोण जात असेल नसेल काय आयडिया येत नाही, कारण किल्ल्याकडे जाण्यासाठी बघा इथे लिहिलेलं आहे. रस्ता पूर्ण दिसत नाही आपल्याला. हा पूर्ण याच्यामध्ये वावडी झालेला आहे. रस्ता पूर्ण ब्लॉक आहे. आपण रस्ता शोधत इथून जाणार आहे आतमध्ये. हा रस्ता इथे पायवाट आहे. इथे लिहिले किल्ल्याकडे जाणारा रस्ता, पण रस्ते सगळे इकडे ब्लॉक्स आहेत, कारण पायवाट अजिबात नाही आहे. जंगल झालं सगळं तयार. कुठून रस्ता आहे आपल्याला समजून येणार नाही, तरी आपण जाणार आहे. चला बघूया आतमध्ये जाऊन. ॲक्च्युली जाऊ शकतो नाही जाऊ शकतो, जंगल किती वाढलं आहे हा सगळा प्रकार मला माहीत नाही अजून आहे. आतमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. हा इथे खंदक खोदला आहे. खंदकातून जायला रस्ता असतो ॲक्च्युली, पण आता ते पाण्यामुळे पूर्ण पावसामुळे पूर्ण ते वाढून गेलेलं, जंगल वाढून गेलेलं. ते इथे सरपटणाऱ्या प्राण्यांची थोडीशी जरा जास्त चिंता असते. मित्रांनो, हा पूर्ण बुरुज आहे बघा. हा एक बुरुज आहे, हे एक बुरुज आहे. आपण इथे पोहोचलो आहे आणि खंदकामध्ये उतरायला इथून रस्ता आहे. हे ॲक्च्युली का केलं जातं की डायरेक्ट शत्रूचं आक्रमण किल्ल्यावर होऊ नये, सो त्याच्यासाठी हा खंदक खोदला जातो. हा खंदक जवळजवळ 10 फूट तरी लांब असेल, 6-7 फूट रुंदीला असेल. इथे लिहिलं आहे श्री महापुरुष प्रसन्न. तुम्ही वरती जात नाही आहे तर लिहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त शिवसंघर्ष संघटना, ग्रामस्थ मंडळ नाटे, आणि हा काही बुरुज आहे. आपण आता आतल्या बाजूला जाऊया, वरच्या साईडला बघून येऊया की काय काय आहे इथे. हा आपण किल्ल्याच्या एंट्रन्स म्हणून आत जातोय.
एंट्रीचा जो भाग आहे पार्ट हा पूर्ण तुटलेला आहे. दोन्ही बाजूला बहुतेक हे देवडे आहेत आणि इथे फक्त मी एकटाच आहे. ही एक देवडी आहे, ही एक इथे देवडी आहे. पूर्ण जंगल वाढलं आहे इथे. मला नाही वाटत इथे कोणी येत असेल असं. साफसफाई इथे ॲक्च्युली अजिबात नाही आहे. जर इथून साफसफाई केली ना तर खूप सुंदर होईल किल्ला. ओके, हा असा काही घेरा आहे. या बाजूला काय कळत नाही ॲक्च्युली. तिकडून जाऊन बघूया. बाकी तिकडे समुद्र आहे, म्हणजे जी पाण्याचा भाग पूर्ण. ओके, आता इथून वरच्या बाजूला कुठं जायला रस्ता आहे आपल्याला शोधूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. नमस्कार मित्रांनो, मी ॲक्च्युली किल्ल्याच्या आतमध्ये गेलो होतो. मला तिथे दरवाजा प्लस देवडी या दोन गोष्टी दिसल्या. त्याच्यानंतर पुढे गेलो तर मला तो बुरुज दिसला. तिथपर्यंत गेलो पण त्याच्या पुढे जाता आलं नाही कारण जंगल वाढले. गावामधलेच राजेंद्र म्हणून साहेब आहेत, हे इथलेच राहणारे आहेत. तर त्याने मला सांगितलं की चला आपण बघूया म्हणून. तर मी जाऊन एकदा त्यांच्यापुढे जाऊन बघून येतो. पण खरंच पावसाळ्यामध्ये पण या गोष्टींची निगा राखली पाहिजे. खूप सुंदर असा खंदक आहे. ते खंदक बघितलं तुम्ही चालायला वगैरे व्यवस्थित जागा आहे, पण ते रान वाढल्या कारणाने आता तिथे अजिबात चालायची जागा नाही आहे. हे राजेंद्र सर जे आहेत त्यांच्याबरोबर मी चाललो आहे. इथून कुठून तर रस्ता आहे. ओके, हां इथे पायरी मार्ग आहे जो बुरुजावर जायला, म्हणजे आपल्या किल्ल्याच्या फ्लॅगपर्यंत जायला रस्ता आहे. ओके, हा मला दिसला नव्हता ॲक्च्युली. आपण पोहोचलो या बुरुजावरती. बऱ्यापैकी बहुत मोठा बुरुज आहे. 26 जानेवारीला वगैरे इथे फ्लॅग फडकवला जातो आपला. हा एक हां म्हणजे झेंडा फडकवला जातो. या काही इथे जांग्या वगैरे आहेत. बऱ्यापैकी लक्ष ठेवायला जागा ठेवलेली आहे. आपण या बुरुजाच्या वरती जाऊन येऊया. हो हो, अप्रतिम अशी रचना आहे. अप्रतिम रचना. हा इथून लक्ष ठेवू शकतो खंडकमध्ये. हा व्यतिरिक्त मी पडायला लागले दूरपर्यंत रस्ता आहे. तिकडच्या बुरुजावर आपण जाऊ शकतो काय हो? दुसऱ्या कुठल्या बुरुजावर जाऊ शकतो त्या पाण्याच्या बाजूला? खाली पडलेलं आहे ना, म्हणजे हा पाण्याचा जो बुरुज आहे ना तिकडे त्या बाजूला एकदम हे समुद्र द्यायचा पण खालीपर्यंत आहे. हा पण तो दिसतो का इथपर्यंत? इथून आपल्याला नाही जाऊ पण शकत नाही आपण. नाही इथून नाही, खालून रस्ता आहे पण लांब ते पडलेलं सगळं नासळेला पूर्ण. ते किल्ल्यावरती पत्की म्हणून त्यांचं घर आता बंदच असते ना. पत्की ना, हां बरं. किल्ला एक 10-15 मिनटं फिरण्यासारखाच नाही आहे ॲक्च्युली. सगळे पावसात तर आपण फिरू शकत नाही कारण असा सगळा प्रकार आहे. मी तर उतरतो. मी पुढे आंबोळगडासाठी चाललो आहे. बघू आंबोळगडावर पण काय कंडिशन आहे ती. जेव्हा गाडी चालू करेन त्यावेळेला आपण निघू आपण आंबोळगडासाठी. राजेंद्र सर ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे इथे पहिली विहीर होती एक. ती विहीर आता नाही आहे, बुजली आहे बहुतेक विहीर. आणि खाली उतरायला रस्ता नाही इथून आहे. पण अगोदर ज्या वेळेला बोलतात की ह्या वेळेला उतरायला जागा वगैरे होती त्यावेळेला ते पूर्ण साफसफाई असायची. पाणी भरायला माणसं तिथपर्यंत जायची. ठीक आहे, गडाकडे थोडं लक्ष देण्याचं काम झालं पाहिजे. ते सांगतात की बरेच जण शिवप्रेमी राजापूरचे वगैरे येतात या बाजूला आणि नंतर मग साफसफाई होते. पण पावसाळ्यामध्ये थोडंसं दिक्कत आहे. पावसाळ्यामध्ये इकडे येऊ नये कारण इकडे बिबट्याचा वावरसुद्धा आहे. सरपटणारे प्राणी बरेच आहेत इकडे.
घेरा यशवंतगडाच्यातून समोरच पुढे गेलेला जो रस्ता असतो तो जातो आंबोळगडसाठी. तर आपण तिथूनच पुढे निघालो आहे. 14 मिनिटं 6 किलोमीटर लागतात आपल्याला. तर आपण पुढे जातो आहे. आणि एक छोटासा प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे 2 बॅटरीज आहेत गोप्रोच्या. त्या 2 बॅटरीमध्ये एक बॅटरी जवळजवळ 80% संपली आहे, 20% राहिली आहे. त्यानंतर आपण जाणार पूर्ण गडाला, म्हणजे आंबोळगड करून आपण पूर्ण गडाला आहे. माहीत नाही बॅटरीचं कुठपर्यंत काय होईल, कसं होईल ते, की चालू राहील की नाही ते बघूया, ट्राय करूया आपण. सर्व म्हशी चालल्या विकण्यात, म्हशीचे राखणे मागून. इथून लेफ्टला लिहिलं आहे मुस्काझी बंदर आणि राईटला लिहिलं आहे आंबोळगड. आंबोळगड लिहिलं आहे 5.5 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटरवर 2 किलोमीटरवर आहे मुसाकाझी बंदर. तर इकडे पण जाऊ शकता, मुसाकाझी बंदरला पण जाऊ शकता. मुसाकाझी बंदरमध्ये जो उतरणारा माल होता ना त्याच्यावर तो बोटीतून छोट्या छोट्या नावेमधून राधापूर बंदरामध्ये घेऊन जाणं हे आंबोळगडाच्या बाजूच्या जे बंदरामधलं काम होतं म्हणजे नाटे परिसरामध्ये. तर त्याच्यासाठी हे दोन्ही किल्ल्यांची, आंबोळगडांची आणि यशवंतगड, घेरा यशवंतगड, या 2 किल्ल्यांची निर्मिती केली आहे. आपण बरोबर रस्त्यावर आहे, हो बरोबर रस्त्यावर आहे. तो रस्ता खाली उतरून आल्यानंतर आपल्याला श्रीदेव बंदीश्वर देवस्थान म्हणून लागलं आहे. हे एक जागृत देवस्थान आहे इथं. हे देवस्थान आहे ते आपल्याला इथूनच पुढच्या बाजूला जायचं आहे. आपण अजून ठरवलं नाही आहे की आपण हे तिन्ही पण जे किल्ले करतो आहे ते एकत्र क्लब करून एकच व्हिडिओ बनवायचा आहे की प्रत्येकाचा अलग बनवायचा आहे. तर मोस्ट ऑफली काय या किल्ल्यावर जास्त जायला जागा नाही आहे. पावसाळ्यामध्ये ते जंगल वाढलेलं आहे, साफसफाई झालेली नाही आहे. जो आपण बहुतेक एक व्हिडिओ बनवू आणि जर तसंच जर वाटलं की पूर्णगडचा किंवा आंबोळगडाचा अलग अलग व्हिडिओ बनवायचा तर तो आपण अलग अलग व्हिडिओ बनवून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकू. पण व्हिजिट करा पावसाळ्यानंतर. कधी जर तुम्हाला जर या बाजूला कोकणमध्ये येणार असाल तर या किल्ल्यांवर जरूर व्हिजिट करा. आपण आंबोळगड परिसरामध्ये पोहोचलो आहे आणि तुम्हाला हे जे दृश्य दिसतंय ना ते एवढे सुंदर असेल ना, बघा तुम्ही. समुद्र किनारा, डायरेक्ट बीच साईड, पूर्ण समुद्र किनारा आहे इथून. वाव. आता आंबोळगड या बाजूला आपल्याला दाखवतो आहे, कुठल्या बाजूला आहे कुठेतरी असेल या साईडला, तर या साईडला आपल्याला जायचं आहे. पण तुम्ही समुद्रकिनारा बघू शकता, म्हणजे इथपर्यंत वरपर्यंत पाणी येत असेल यांच्या घरापर्यंत मला असं वाटतं आहे. भरतीच्या वेळेला छोट्या छोट्या होड्या पण इथे उभ्या आहेत. ठीक आहे, लेट्स बघूया. पाऊस पण सुरुवात होते बहुतेक. आंबोळगडाच्या पायथ्याशी आपण जस्ट पोहोचतो. अरे ओके, मोठी गाडी आली. हो, आंबोळगड ते राधापूर एस टी इथपर्यंत शेवटपर्यंत एस टी येते. म्हणजे त्यांनी जे सांगितले मला की पुढे मठ आहे म्हणून, ते मठापर्यंत बहुतेक एस टी येत होते. आपल्याला फिरायला इथं जायचं आहे आंबोळगडावरती. स्वयंभू गणेश मंदिर आहे. इथून सुरुवात आहे मंदिराला, ही इथपर्यंत हा पूर्ण कळस आहे. खूप सुंदर कळस आहे मंदिराचा. तुम्हाला मी आतमध्ये एक रोड दाखवतो जो आतपर्यंत गेलेला आहे. हो, सुंदर 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 असं हे वातावरण आहे तिकडे. पूर्ण समुद्रकिनारा हा आतपर्यंत गेलेला रोड आहे. टर्न मारायला थोडं मुश्किल होईल म्हणून पुढे जात नाही आहे. तुम्ही तुम्हाला चालत दाखवतो कुठपर्यंत आपण जाऊ शकतो ते. आंबोळगडाच्या खाली पायथ्याशी हे गणेश मंदिर आहे, स्वयंभू गणेश मंदिर. आपण गाडी 2 मिनिटाआधी इथं पार्क करतो आहे. इथून आपण जातो आहे आता पुढे जिथे जेटी वगैरे लागतात. म्हणजे समजा इथे
माल येणारा उतरवतात आणि इथून तो पूर्ण तिथपर्यंत घेऊन जातात, अशा प्रकार आहे हा. खरंच गावचं वातावरण, गावचं जे जीवन आहे किती सुंदर आहे बघा. समुद्रकिनाऱ्यासाठी मुंबईला माणसं तरसतात अक्षरशः. किनारा बघा हा किती स्वच्छ आहे, किती सुंदर किनारा आहे हा. काही जण तिथे मच्छी पकडायच्या प्लॅनिंगमध्ये आहेत की खेळत आहेत पुन्हा स्टॉक, पण बऱ्यापैकी चांगलं काहीतरी करता येते, म्हणजे जीवनाचा आनंद घेत आहेत. पूर्ण समुद्रामध्ये आपण घुसतोय बघा. किनारपट्टीच आहे पूर्ण ही. हो हो हो, अमेझिंग अमेझिंग लाटा. वाव, सुंदर. आत्ता बघू शकता तुम्ही इथून. मी तुम्हाला 360 व्ह्यू देतो इथून, कसं दिसतंय बघा. तिथून आता एक जेटी येते, ती मला वाटतं इथे उतरणार, इथून माणसं सगळी जाणार पुढे. हा सुंदर व्ह्यू बघून आपण आता जातो आंबोळगडाकडे. आंबोळगडाच्या पायथ्याशी हा सुंदर नजारा मी तुम्हाला असं दाखवला तो. त्याच्यानंतर हे स्वयंभू मंदिर इथे गणपतीचं. त्याच्यानंतर इथून वरती जो रोड गेला आहे, मला वाटतं इथे पण एक महापुरुष प्रसन्न लिहिलेलं आहे, म्हणजे हे ही मंदिर एक आहे. मंदिर तुम्ही बघितलं का, दोन्ही बाजूनी ओपन आहे. आता हा किल्ले आंबोळगड, हा इथून किल्ले आंबोळगड असं लिहिलेलं आहे. वरती जायला रस्ता आहे का इथून. हां, नमस्कार मित्रांनो, मी पोचलो आहे आंबोळगडाच्या इथे. हा इथून रस्ता दाखवतो आहे जाण्यासाठी. इथे एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला तिकडे गणेश मंदिर, स्वयंभू गणेश मंदिर आहे. त्याच्या पुढे जर गेलं तर ते खूप आतमध्यपर्यंत रस्ता गेलेला आहे. खूप छान रस्ता आहे तो. मी गाडीमध्ये टेम्पररी इथेच पार्क केली आहे. तर इथून आपण आता पुढे जाऊया. काही मुलं, लोकल मुलं आहेत इथली गावामधली, त्यांना बोललं की चला मला दाखवा जरा की कुठे किल्ला आहे, कशा प्रकारे आहे. तर ते यायला तयार झाले. तर आपण एक मला वाटतं 5 ते 10 मिनटाचाच गड असेल हा. 5 ते 10 मिनटामध्ये कंप्लीट क्लिअर होईल, बघून येता येईल आपल्याला, आणि नंतर मध्ये आपल्याला दाखवता येतील. चला रे, कुठून जायला लागेल. बरं, ही गावातली काही लोकल मुलं आहेत की त्यांच्याबरोबर आपण जातो आहे. त्यांना बरं जवळजवळ सगळंच माहिती आहेत. विहिरीवरनं पोहून, आपल्या समुद्रामध्ये पोहून आलात काय तुम्ही आता. वा, व्हेरी गुड. इथून ना रे वरती, हाच पायच्या इथूनच वरती जायला लागेल, कारण पावसाळ्यामध्ये हाच एक इश्यू असतो. सगळे रस्ते शोधत जायला लागतात. या काही प्रॉपर पायऱ्या आहेत इथे वरती चढायला. त्याच्यानंतर इथे समोरच फ्लॅग आहे बनवलं आहे जाण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं इथलं चप्पल काढून यायला लागेल. 1 मिनटं फक्त. इथे मला शूज काढून जायला लागणार, पण फिरायला मिळेल का मग. इथे अरे वडाचं आहे ना झाड. इथे एक वडाचं मोठं झाड आहे. त्यांनी सांगितलं इथून मला शूज काढायचे आहेत. हा इथे फ्लॅग आहे, बघूया आतमध्ये काय काय. ॲक्च्युली मी शूज इथेच काढले आहेत. हा किल्ला म्हणजे फक्त हा छोटासाच एक किल्ला आहे. याच्यामध्ये ही एक तोफ आहे इथे, पण खूप भलं मोठं वृक्ष, म्हणजे वटवृक्ष, हे खूप भलं मोठं वटवृक्ष इथे आहे. अमेझिंग. इथे मला वाटतं हे वाड्याचे अवशेष असू शकतील. हा पूर्ण वाड्याचे अवशेष असतील. त्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर
हां, ही एक विहीर आहे जी बऱ्याच ठिकाणी ते बऱ्याच वेळेला तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण आतमध्ये ओके बऱ्यापैकी खोल आहे. झाडाची मुळं गेलीत की आतमध्ये काय ते झाडाची काट्या टाकून ठेवा, झाडाची मुळं गेलीत ना आतमध्ये, ती झाडाची मुळं पण आतमध्ये गेलीत. तुम्हाला मी समोरून दाखवतो. या विहिरीच्या बाजून तुम्ही बघू शकता ही सगळी झाडाची मुळं जी तिकडून या बाजूला आली आहेत. पूर्ण बऱ्यापैकी मोठी विहीर आहे ही. हा सगळा परिसर आहे इथला. मी तुम्हाला एकदा परिसर पण दाखवून देतो. छोटासा किल्ला आहे, छोटेखानी किल्ला आहे, पण थोडी याची डागडुजी झाली पाहिजे. तटबंदी वगैरे बऱ्यापैकी नाही आहे इकडे. ही आपली लोकल्स मुलं आहेत तिथली जी मला किल्ला दाखवायला आली आहेत. हे खूप मोठं अवाढव्य असं वटवृक्ष. घेरा यशवंतगड तो बघून आपण झाल्यानंतर आपण आंबोळगड बघायला आलो. आंबोळगडाचा परिसर काही एवढाच आहे. म्हणजे हे जे वटवृक्ष झाड आहे त्याच्या बाजूला तटबंदी आहे. इथे एक तोफ आहे. तिकडे आपण बघितली एक गुहा नाही आपलं विहीर. त्या विहिरीच्या नंतर इथून वरच्या बाजूला. तर हा एवढाच परिसर आहे आंबोळगडाचा. सो आपण आता इथून पुढे जाऊया. बहुतेक आपण जायचा प्लॅन केला होता पूर्णगडाला. आता माहीत नाही आपण पूर्णगडाला जातो की नाही, कारण माझ्या एकच गोप्रोची बॅटरी राहिली आणि पूर्णगड बऱ्यापैकी लांब आहे. तर आपण इथे गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथे बहुतेक जाऊ आता. तर या मुलांनी मला सजेस्टच केलं की तुम्ही डायरेक्ट गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे जा. सो बघूया आपण पुढे जाऊया. इथून किल्ले आंबोळगड हा इथून एंट्री आहे. जेव्हा रस्ता रुंदणीकरणाचं काम झालं तेव्हा तिथून रस्ता होता ॲक्च्युली वरती जायला. पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या तिने बंद केल्या, त्यामुळे इथून खोदून वरती पाठवलं आहे. हा पूर्ण एक वटवृक्ष आहे मोठा. त्याच्या बाजूला ही सगळी तटबंदी आहे. तटबंदी बऱ्यापैकी ढासवलेली आहे. छोटासाच किल्ला आहे हा. तर इथून आता आपण निघतो आहे आणि टुवर्ड्स गगनगिरी महाराज मठ आहे इथे, तर आपण तिकडे निघतो आहे. तर हा इथे ह्या बाजूने पुढे गेला तर गगनगिरी महाराज मठ आहे. आपण इथून पुढे जाऊया. फक्त आपण तिथे व्हिजिट करणार आहे. माझ्यावर कुठे आहे ना. हां, इथून पुढे मठ गेला आहे. मठासाठी रस्ता गेला आहे. आपण मठाच्या इथे जाणार आहे, बसणार आहे. तिथे काय थोडंसं बघून आपण तिथून निघणार आहे. हो मित्रा, मी ब्लॉग बनवतो. तू काय शाळेत वगैरे जातोस का? तू शाळेत वगैरे जातोस का? तू इथे राहणारच आहेस ना? मग ओके, खाली राहतो का? ओके. खूप सुंदर असं वातावरण आहे इथे बघा. एकदम कुठे? गगनगिरी महाराजांच्या मठांच्या इथे की जागा आहे ना? हां बरोबर आहे. बरं, मी थोडं ह्याच्यावर बोलतो आहे. इथे. हां, तर आपण आता इथून पुढे चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे. तिथून आपण पुन्हा रिटर्न येणार आहे, कारण मला वाटतं पूर्णगड आपला आज कंप्लीट होणार नाही. तर आपण घेरा यशवंतगड बघितला, आंबोळगड छोटासा आहे तोही बघितला. आता आपल्याला जायचं आहे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे. या बाजूला येणार आहे. तर गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे आपण थोडा वेळ फक्त तिथे थांबणार आहे, तिथे बसणार. आणि तिथून लगेच आपण निघणार आहे. आपण पोहोचलो आहे मठाच्या इथे. तुम्ही जर कधी या बाजूला आलात तर हे सगळं कंप्लीट करू शकता. दोन्ही किल्ले करून गगनगिरी महाराज मठाच्या इथे जाऊन थोडं रिलॅक्स होऊन पुढे तुम्ही जाऊ शकता. तर इथे वरती मी वरच्या बाजूला लावतो. इथून हा मठ आहे. हो, पुढे समुद्र किनारा आहे. हा मठ आहे ना? हां, पहिला आपण इकडून जाऊन येऊया. 2 मठ आहेत. मी ॲक्च्युली आता हेल्मेट काढलं नाही, डायरेक्ट हेल्मेटला माउंट जो आपला गोप्रो आहे त्यानेच बघतोय. हा लाल मातीचा जो रस्ता आहे ना तो बराच स्लिपरी असतो. ओके,
माझा मित्र बोलतोय विहीर पण दाखवा, तर आपण पहिली विहीर बघूया. इथे खूप छान वातावरण आहे इकडचं. हां ओके, गगनगिरी महाराज. ओके, ही बऱ्यापैकी बऱ्यापैकी मोठी विहीर आहे ही. ओके, ही 40 फुटाची विहीर आहे असं हा मित्र सांगतोय मला. वा, छान आहे. इथून आपण आता पुढे समुद्रकिनारा. तिकडे वरती जायला मिळेल का आपल्याला? तिकडे जायला मिळेल. चल मग जाऊया तिकडे. पहिले इथून बघूया. ओके, खाली जायला नाही मिळणार ना. वाव, सुंदर असं रे, किती सुंदर वातावरण आहे. वाव. हां 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 हां. वाव, काय सुंदर किनारा आहे एकदम मस्त. इथे पाणी खूप आहे. खाली बिली जायला मस्त बसायला वगैरे जागा आहे रे. तिथे पार्क आहे. हे मठ आहे. मठाच्या इथून आपण आता हे बघितलं जस्ट. आता आपण इथून चाललो आहे हे या माझ्या मित्राबरोबर त्या बाजूला. तिकडून बघूया आपण कसं दिसतं हे सगळं. हो हो, एकदम कळेल नाही जाणार मित्र. हां ओके, या दगडांवरतून. तू आलाय तिकडे काय? ओके, वा. हा शॉर्टकट दाखवतोय माझा मित्र मला. बरं, आपण इथूनच वरती चढून चाललो आहे. तर पकड, कॅमेरा पकड तू. असा पकड. हां, असं तसाच पकड. हेल्मेट पकड तसंच. थोडं खाली वरती पकड, असं खाली पकड. या गाडग्यावरनं मला हिने चढवलं आहे या मित्राने माझ्या. चला, आता इथून आपण पुढे बघत जाऊया काय काय आहे ते. मी ॲक्च्युली आता सेल्फी स्टिक लावली नाही आहे. कॅमेऱ्यामधूनच शूट होतं हे सगळं आहे. म्हणजे जो गोप्रो माउंट आहे आपल्या इथे हेल्मेटला, त्यानेच आपण शूट करत चाललेलं आहे. बऱ्यापैकी सुंदर वातावरण आहे बघा इथे. खरंच किती अप्रतिम. हां, नाही कडेन नाही जात आहे, पण किती खरंच अप्रतिम समुद्रकिनारा. तिकडे जाऊया ना. हां, त्या बाजूला जाऊया, एकदम पुढे जाऊया एकदम. गगनगिरी महाराज अपंग होते ना. हां 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 हां, चांगलं आहे. शाळेत वगैरे जातोस ना बाबा? शाळा वगैरे शिकायची? हां हो, मी आता 7वीत आहे. 7वीमध्ये आहेस? हो. आपली इथे तुझी इथली शाळा कुठली आहे की? इथे शाळा आहे ना? 4थी पर्यंतच आहे. ओके. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे इकडे. हां ना, पण संध्याकाळी यायला येत नाही बोलत ना तू? येतात ना? हो, इकडे. हो हो हो. 7 वाजल्यानंतर इकडे कोणाला एंट्री नाही आहे. हा कडा तुटून बाहेर पडलेले आहेत. हे रॉक जे आहेत हे इथून तुटून खाली पडलेले आहेत. बऱ्यापैकी रॉक आहेत हे, बघू शकतो आपण. असाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे. हा माझा मित्र, त्यांनी मला दाखवायला आला. हा मठ त्या बाजूला आहे. हा पूर्ण समुद्रकिनारा आहे, पण खूप सुंदर असं वातावरण आहे. मी केला घेरा यशवंतगड, आंबोळगड केला, आणि हा गगनगिरी महाराज मठाच्या इथे आलो आहे. तर बरं, आता बाय द वे मी इथून निघतो आहे. हा ब्लॉग आपण आता इथेच संपूया. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग आउट.